महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा सक्ती करण्याचा त्याचबरोबर चिमुकल्यांच्या वर लादण्याचा प्रयत्न आता महाराष्ट्र सरकारकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत अभिनेते सयाजी शिंदे साहेब आहेत, आपण त्यांच्यावर बोलणार आहोत। साहेब, महाराष्ट्रामध्ये ही आता तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून होतोय, कसं बघताय याकडे? मला वाटत नाही ही सक्ती होईल म्हणून, कारण महाराष्ट्रात एवढा विरोध होतोय आणि मी ऐकतोय हल्ली बातम्यांमध्ये बघतोय। इव्हन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तिसरी भाषा ही सक्तीची नाही, पण जर 20 विद्यार्थी दुसरी भाषा शिकायचं म्हणलं त्यांना वेगळं शिक्षण देण्यात येईल। हे फार चुकीचं आहे। आपलेच मुख्यमंत्री आहेत ना, असं नाही बोलायचं हो। आम्ही महाराष्ट्रातले आहोत ना, आम्ही मराठी आहोत, आमचा पण काय अनुभव आहे। आणि मला असं वाटतं की 5वी 6वीतल्या काय रे 5-7 वर्षाचं वय असतं, त्यांना आपली मराठी तर नीट शिकू द्यात आणि ते शिकवायच्या आधी दुसरी भाषा शिकवणं हे चुकीचं आहे। आणि मी मराठीचा ग्रॅज्युएट आहे, मी मराठीत शिकलोय, तर मराठी भाषा किती समृद्ध आहे। म्हणजे सगळे कोश आहेत, ज्या भाषेतले कोश जास्त ती भाषा प्रगल्भ समृद्ध म्हणतात ना। म्हणजे ज्ञानकोश असेल, शब्दकोश असेल, संस्कृती कोश असेल, स्थापत्यशास्त्रज्ञाचा कोश असेल, हे केतकर का कोणतरी त्यांनी लिहिले, सांगण्याचं नाव आठवत नाही। पण एवढी समृद्ध भाषा आपली असताना तिचा पाया नीट व्हायच्या आधीच दुसरी भाषा लादणं, कारण कोणी व्यक्ती आपल्या आईच्या भाषेत शिकतो, आईच्या भाषेत विचार करतो, आईच्या भाषेत व्यक्त होतो। मी ग्रामीण मराठी साताऱ्यात जिथे लाईट 15 वर्षानंतर माझ्या आली त्या ह्याच्यात शिकलो मराठी, पण मी आज 12 भाषेत काम केलं, कारण माझा पाया पक्का होता। माझ्या आईनं शिकवलेली, माझ्या गावानं शिकवलेली, माझ्या जिल्ह्याने शिकवलेली माझी मराठी ही एवढी चांगली होती आणि मी त्यात ग्रॅज्युएशन पण त्याच्यात केलं होतं। मला असं वाटतं की ती प्रगल्भ भाषा आहे, तिला पहिलं नीट समजून द्यावं, नंतर त्या इतर भाषांबद्दल आदर असावाच, पण मुळात विचार माणूस त्यात करतो ना, त्या मुलाला लहानपणीच बिघडवू नका। आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पालकांना मी सांगेन, तुमच्या मुलानं काय शिकावं हे तुम्ही ठरवा। शाळेनं काय शिकवावं हा नंतरचा भाग आहे, तुम्ही त्यांना काय शिकावं आहे तुम्ही ठरवा। अजिबात त्याची सक्ती मान्य करू नका, सगळ्यांनी विरोध करा आणि आपल्याला पहिलं मराठी नीट शिकूया, नंतर सगळ्या भाषा शिकूया। साहेब, तुम्ही पुढे येऊन विरोध करताना आपल्याला पाहिलं म्हणते सिनेस्टार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, महाराष्ट्र तुमच्याकडे बघतो, त्याचबरोबर देश बघतो। बाकी कलाकार पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, जे मराठी म्हणून सगळीकडे गाजवतात की मी मराठी, मी महाराष्ट्र माझा, पण बाकी कलाकार पुढे येत नाहीत। तुम्हीच फक्त पुढे येऊन आता विरोध करताय सरकारला। नाही, मला वाटत नाही की कोणाला ह्याचा विरोध नसेल म्हणून, सगळ्यांचा विरोध असेल, बोलत नसतील ते, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी कलावंतांच्या प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतो की सगळ्यांचा विरोध असेल, सगळ्यांना मान्य असेल, कारण मातृभाषेत आपण शिकलो। मातृभाषा आपली छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा, इथं मराठी एवढी प्रॉमिनंट चांगली भाषा आहे। इंग्लिशनं बिघडवलं बघा आपल्याला, इंग्लिशनं खूप बिघडवलं, अख्खी पिढी बिघडवली। लहानपणी आम्हाला होतो इंग्लिश येत नाही म्हणून आम्हाला कमी लेखायची, त्यामुळे आमचं खूप नुकसान झालं। मी तरी बाबा गावाकडनं येऊन दामतून सगळं गेलो, 12 भाषेत शिकलो, पण मी 12 भाषेत शिकलो तर मी मराठीत लिहून घेतो। 12 भाषेत मी पिक्चरमध्ये काम केलं, पण मी मराठीत लिहून घेतो, मराठी मला समजतं, मी त्यात तसा व्यक्त होतो। मराठी भाषेत लिहिल्यानंतर मला काय नवीन सुचलं तर त्या भाषेत कसं बोललं जाईल हे परत मी मराठीत लिहितो। त्यामुळे मराठी शिकणं, मराठीचा पाया मजबूत असणं हे फार गरजेचं आहे। साहेब, मुख्यमंत्र्यांकडनं आता चिमुकल्यांवर ही लादण्याचा प्रयत्न चालू आहे। एकच जे आहेत की त्यांचं म्हणणं आहे की ही मराठी भाषा तिसरी भाषा म्हणून आता महाराष्ट्रात यावी, बाकीच्या राज्यांमध्ये ही भाषा लादली जात नाहीये किंवा त्यांना सांगितलं जात नाही, त्यांना सक्ती केली जात नाही, कसं बघताय? महाराष्ट्रालाच का नाही, मुख्यमंत्री पण मराठीत शिकले असतील, त्यांना पण त्याचा प्राऊड सन्मान असला पाहिजे, मराठीचा असेलच। आणि इतर भाषेत गुजरातीला हिंदी कंपल्सरी आहे का? हरियाणा असेल, पंजाब असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, तिकडे मराठी भाषेतले ज्ञानकोश, शब्दकोश, संस्कृतिकोश हे दिसतं प्रगल्भ आहेत। तर भारतातल्या सगळ्या राज्यांना मराठी भाषा ही तिसरी भाषा ठेवली तर मला आवडेल ते, पण घटनेनुसार ज्या मुख्य 18 भाषा ज्या प्रमुख आहेत त्या राष्ट्रभाषा आहेत आपल्या। घटनेनं एखाद्या पक्षाने एखादा निर्णय घेतला की हिंदी भाषा राष्ट्रभाषा, म्हणजे तो पक्षाचा निर्णय आहे, त्यांनी काही भारतानं त्याचा निर्णय ऐकण्याचं काही कारण नाही आहे। आणि हे आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे ना। हे तर एखादी गोष्ट आपल्याला त्यांनी जरी सांगितलं असं आपल्याला नाही पटलं तर नाही पटलं म्हणलं पाहिजे ना। महाराष्ट्राने म्हटलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या सगळ्या पालकांनी म्हटलं पाहिजे, सगळ्या गावांनी म्हटलं पाहिजे, गावातच बोर्ड लावला की आमच्या इथं आम्ही हिंदी सक्ती करून घेणार नाही। असे महाराष्ट्रात काय 1001 तालुक्यात तर जिल्ह्यात 10,000 गावं, तर एक काय लाखभर एक एवढ्या गावाने जर विरोध केला तर ऐकतील ना। मुख्यमंत्री आपलेच आहेत ना, असं कसं नाही ऐकणार, ते पण रिस्पेक्ट करणारच ना।
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर आता दुरावस्था झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मराठीचा बेस तिथून शिकला जातो विद्यार्थ्यांना, पण तिथंच आता दुरावस्था झाली. तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकला होता, कसं बघता याकडे, मराठी भाषेकडे, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेकडे? नाही असे शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टीकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. आज मराठी जिल्हा परिषद शाळा आमच्या वेळेला होत्या, तो काय भारी वाटायचो. मी काय ती गाणं बिणं म्हणायचो, व्यायाम करताना ते शारीरिक ते शिक्षणाचा असायचा तास तेव्हा. आणि आता बघा सरकारी दवाखान्यात जावा तुम्ही, अगदी गरीबातला गरीब इलाज नाही असे लोक तिकडे जातात. हे बरोबर नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला सरकारी दवाखान्यात जाता आलं पाहिजे, महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळेत शिकता आलं पाहिजे, आपल्या भाषेत शिकता आलं पाहिजे. आज गावागावात शिक्षण फार कमी माणसं आहेत, कारण त्यांच्यात न्यूनगंड तयार झालाय. माझ्या वेळेला न्यूनगंड झाला होता की तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणजे तुम्ही कमी, पण अख्खी पिढीची पिढी बरबाद झाली. इंग्लिश येत नाही असं नाव काय, तुमच्या जर जगण्याची भाषा ती नाही तर तुम्ही त्यात प्रगल्भ होत नाही, तुम्हाला सुचत नाही त्याच्यात. मी आता अह साळुंके असतील, रंगनाथ पठारे सर असतील, बालचंद्र नेमाडे सर असतील, या सगळ्यांशी बोलतो, ऐकतो, तेव्हा त्यांच्याकडून कळलं की अरे हे फार चुकीचं धोरण आहे. मग अशा तज्ज्ञ लोकांचा सन्मान करणार आहोत की नाहीत आपण? म्हणजे आता राज ठाकरे यांनी जोरात विरोध करायचं ठरलंय, काही लोकांचं मी ऐकतोय, तर यांचं पण काय म्हणणं, याला तुम्ही त्यांचा विचार करणार आहात का नाही? आम्ही महाराष्ट्रातलेच आहोत ना, आमचं गाव मराठी, आमची भाषा मराठी, आमचा जिल्हा मराठी, आमचं राष्ट्र मराठी. आमच्या मराठीला तुम्ही पहिलं प्राधान्य नाही का देणार? तिसरी भाषा कंपल्सरी नको, 5वी नंतर करा. एकंदरीतच हे होते अभिनेते सयाजी शिंदे यांनी माझं गाव मराठी, माझी भाषा मराठी, मी राहतोय महाराष्ट्रात असं देखील त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर गावांनी कडकडून विरोध करावा, अनेक बॅनर लावावेत, त्यानंतरच प्रशासनाच्या डोळे उघडतील असं देखील अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.